CSTA लॉन्चपॅडच्या पूर्ण फॅमिली मेंबरचं खूप खूप स्वागत करतो। तर आज तो क्षण आला ज्या क्षणाची बरेचसे विद्यार्थी वाट बघत होते बऱ्याच दिवसापासून। आता तो क्षण म्हणजे सत्कार समारंभाचा क्षण किंवा गेट टुगेदर एकत्र येण्याचा क्षण। कारण तुम्हाला माहित आहे की यापूर्वी निकाल लागला आपल्या महापारेषण विद्युत सहायकचा, त्यामध्ये असंख्य असे विद्यार्थी आपले सिलेक्शन झाले, आपल्या फॅमिलीमधले त्यांचं सिलेक्शन झालं, त्यांचं निवड यादीमध्ये नाव आहे, परंतु काही कारणास्तव तुम्हाला पण आणि मला पण त्याचा आनंद घेता आला नाही आणि आनंद देता आला नाही। आता बऱ्याच विद्यार्थ्यांना मला भेटायचं होतं, बऱ्याच पालकांना मला भेटायचं होतं, खूप आग्रहाचं होतं, परंतु परिस्थिती अशी होती की तुम्हाला माहित आहे निर्मितीचे पेपर आणि वितरणचे पेपर दोन्हीही एकत्र आले आणि त्याचमध्ये आपला निकाल पण आला, त्याच्यामुळे आपण तो आनंद साजरा करू शकलो नाही। परंतु आता आपण याच्यापूर्वी पण तुम्हाला मी माहिती दिली होती की आपण एक दिवस ठरवणार, त्या दिवशी सर्वांना आमंत्रित केलं जाईल आणि तुम्ही सर्व ज्यांची इच्छा आहे मला भेटायची किंवा ज्यांनी मला आग्रह केला भेटायचा, तर त्या सर्वांना आणि जे सिलेक्टेड झालेले विद्यार्थी आहेत त्यांचा त्या कार्यक्रमामध्ये सत्कार पण केला जाईल। म्हणजे एक प्रकारचं सर्वांचं गेट टुगेदर होणार। म्हणजे आतापर्यंत आपण एवढं जुळलेलं म्हणजे एक परिवार झालो आपण, जेव्हा की आपलं तुमचं आणि माझा असं वैयक्तिक कोणतंच नातं नाही, तरी पण आपण एवढ्या जुळले गेलेला, एवढे विद्यार्थी आपल्याशी जुळले गेलेले आहे की आपलं एक नातं तयार झालं, एक कुटुंब तयार झालं आणि तेही सर्वात मोठं कुटुंब तुम्ही तयार केलं सर्वांच्या सहाय्याने। ठीक आहे, तर त्याच अनुषंगाने मग आता काय करायचं आहे की आपल्याला सोबत यायचं आहे, भेटायचं आहे, ज्यांची इच्छा आहे त्यांना सर्वांनाच आमंत्रण आहे। पण याचं आमंत्रित करत असताना नियोजन करणं खूप महत्त्वाचं आहे, कारण आपली पद्धत असते की उशिरा करायचं पण व्यवस्थित करायचं, उशिरा करायचं व्यवस्थित करायचं, ते पण आज तुम्हाला मी प्रूफ करून देतो की आपण व्यवस्थित पद्धतीने कसं करू शकतो। पण एक लक्षात घ्या की हा समारंभ असणार किंवा आपण जे एकत्रित येणार आहोत तो मी माझ्या एकट्याचा किंवा माझा नसून तो आपल्या सर्वांचा आहे, हे फक्त तुम्ही ध्यानामध्ये ठेवलं पाहिजे। ठीक आहे, आता मी सविस्तरपणे की नेमकी कार्यक्रमाची रूपरेषा कशी असणार, नेमकं त्याच्यामध्ये काय करायचं, कसं करायचं, सर्व डिटेल मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला कोणताही त्रास होणार नाही। त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं, पूर्ण सेशन कंटिन्यू बघायचं आहे शेवटपर्यंत म्हणजे जेणेकरून तुम्हाला माहित व्हायला हवं की नेमकं काय घडणार आहे, कसं घडायचं आहे, नेमकं आपल्याला काय करायचं आहे, त्या सर्व गोष्टी याच्यामध्ये मी क्लिअर करून देतो। ठीक आहे, फक्त सुरुवातीला एवढं सांगतो, सिलेक्शन झालाय त्या विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आणि ज्या बरेचसे पालक आहे की काही वेटिंगमध्ये आहे, काही विद्यार्थी सिलेक्ट पण नाही आहे, काही विद्यार्थी वायरमनचे पण आहे, पण त्यांना मला भेटायचं आहे आवर्जून, पण मी रोखून ठेवलं होतं एवढे दिवस, तर आता तो बांध तुटला आपला आणि आपण आता एक तारीख जाहीर केली। तारीख म्हणजे कोणती की आपण 30 मेला हा प्रोग्राम ठरवला आहे। तर या प्रोग्राम आता कसा असणार, काय असणार ते सर्व मी आता व्यवस्थित पण सांगतो, फक्त लक्षपूर्वक ऐका, म्हणजे जेणेकरून आता होते तिथपर्यंत काही सुटू तर देणार नाही, तरी सुटलं तरी काय करायचं तेही तुम्हाला सांगतो। ठीक आहे, आता कार्यक्रमाची तुम्हाला व्यवस्थित रूपरेषा सांगतो। तुम्हाला हे माहित झालं की 30 तारखेला कार्यक्रम आहे, तर आता तो कशा प्रकारे राहील ते तुम्हाला सांगतो। बघा, सर्वात पहिले 30 तारखेला जसा प्रोग्राम राहील तर सुरुवातीला आता तुम्ही काही माझ्या गावातले आहे सर्वजण अशातला भाग नाहीत, खूप दूरचे विद्यार्थी आहे, खूप दुरून तुम्ही येणार माझ्यापर्यंत, तर तुमची सोय करणं माझं काम आहे, तर सुरुवात होणार 30 तारखेला सकाळी कार्यक्रमाच्या पूर्वी 10:30 वाजता जेवण असणार। 10:30 वाजता काय असणार, जेवण असणार। आता एवढंच की जेवण आमच्या विदर्भाच्या पद्धतीचं असणार, आता तुम्ही विदर्भाच्या बाहेरचे पण खूप सारे बरोबर आहे, तरी पण जे असणार ते जेवणाची व्यवस्था असणार सकाळी 10:30 वाजता। 10:30 वाजता म्हणजे जे कोणी सकाळी येणार ते कार्यक्रमाच्या पूर्वी त्यांच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली जाईल। आता बघा, हे सर्व करत असताना मला हेही माहीत असायला हवं की नेमकी तुम्ही येणार किती आहे, नाही तर माहीत व्हायचं तुम्ही 10 जण यायचे, मी 2ची व्यवस्था करायची, मी 10ची व्यवस्था करायची, तुम्ही 2च जण यायचे, असं नको व्हायला, एकदम आपलं व्यवस्थित आता तुम्हाला समोर माहीत होईल। ठीक आहे, 10:30 वाजता तुमच्या जेवणाची व्यवस्था आल्याबरोबर म्हणजे आता कोणी सर्वांचा टायमिंग काही एक नसणार, थोडेसे मागे पुढे असणार, कार्यक्रमापर्यंत तुमचं जेवण राहील। त्याच्यानंतर आता कोणाला भेटायचं आहे, कोणाला बोलायचं आहे, त्या सर्व तुम्हाला वेळ इथे मिळून जाईल। त्याच्यानंतर 12 वाजता आपल्या सत्कार समारंभाचा आपण कार्यक्रम सुरू करू आणि प्रयत्न करू की तो कार्यक्रम लाईव्ह मध्ये झाला पाहिजे आपल्या YouTube चॅनलवरती। म्हणजेच तुम्हाला काय करायचं आहे, जे विद्यार्थी सिलेक्ट झाले तुम्हाला पुऱ्या महाराष्ट्राला दाखवायचं आहे की तुम्ही एवढे दिवस म्हणजे जवळपास 1.5 वर्ष कुठे गायब होते। कारण बऱ्याच जणांनी तुम्हाला बोलले आहे की तुला कार्यक्रमाला येत नाही, तू खूप अभ्यास करणार आहे, असं झालं, आता कोणी तर असं म्हटलं असेल की तू कामाचाच नाही आहे, असं खूप सारं म्हटलं, तुमचे मित्र असणार, नातेवाईक असणार। तुम्हाला हे माहित आहे की ज्या दिवशी तुमचं सिलेक्शन झालं त्या दिवशी तुमचे मेलेले पण नातेवाईक जिवंत झाले, मेलेले मित्र पण जिवंत झाले आणि ज्यांचं कधी तुम्ही नावही नाही ऐकलं, बघितलंही नसणार, तेही तुम्हाला दिसायला लागले आणि जे तुम्हाला बोलत नव्हते किंवा थांबत नव्हते आज आवर्जून थांबत असणार आणि तुमच्याशी बोलत असणार, कारण आज तुमचा विषय वेगळा आहे, कारण तुम्ही याच दिवसासाठी अभ्यास केला आणि याच दिवसासाठी मेहनत केली, ते तुम्ही मिळवली, तर ते पूर्ण आपण महाराष्ट्राला दाखवून देऊ
व्याख्या की नेमकं तुम्ही काय केलं, किती स्ट्रगल केलं, कशा पद्धतीने केलं आणि तुम्ही काय मिळवलं ते आपण दाखवून देऊ. तर तो प्रोग्राम असणार 12 वाजेपासून सुरू होणार. 12 वाजेपासून सुरू होणार आणि आपल्याच चॅनलवरती तो लाईव्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि बघा, हे सर्व जे आपण करणार आहे किंवा करत आहे ते एकदम ऐतिहासिकच असल्यासारखं असणार तुमच्यासाठी तरी, कारण की तो जो क्षण आहे पुन्हा बघा, हा जो क्षण आहे पुन्हा परत येणार नाही, एवढं तर नक्की आहे ना. माझ्याजवळ येणार आहे, आता तुमच्यासोबत नाही येणार, माझ्यासोबत बाकीचे विद्यार्थी पुन्हा सिलेक्ट होतील, पण तो वेगळा क्षण राहील. पण तुमचा आणि माझा हा एकच क्षण राहील, याच्यानंतर तो क्षण येणार नाही. ठीक आहे, तर मग 12 वाजता काय राहील, तुमचा सत्कार समारंभ राहील ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांच्यासाठी. मग त्याच्यानंतर तो 5 वाजेपर्यंत आता प्रोग्राम चालला तिथपर्यंत, आणि 5 वाजता मग काय राहणार, गुलाल यशाचा म्हणजे प्रोग्राम ठेवलेला आपण, त्याच्यामध्ये काय करायचं की गुलाल खेळला जाईल 5 वाजता. म्हणजे आपण या कार्य सत्कार करताना गुलाल खेळू शकत नाही, पण आपण 5 वाजता स्पेशल गुलाल खेळण्यासाठी आपण प्रोग्रामच ठेवला आहे. ठीक आहे, स्पेशल गुलालचा. ठीक आहे, 5 वाजता. मग त्याच्यानंतर 6 वाजता काय होईल की आता सर्वांची आता आनंद घ्यायचा आहे ना, आनंद घ्यायचा आहे, तर इथे काय राहील, डीजे नाईट राहील. काय राहील, डीजे नाईट लाइटिंग सिस्टम जे काय राहील, तो डीजेची व्यवस्था राहणार. ती किती वाजता सुरू होणार, 6 वाजता. ती कुठे होणार, 6 वाजता सुरू होणार. आणि सोबतच आता प्रत्येक जण प्रत्येक वेळ कंटिन्यू थांबणार अशातला भाग नाही, आता प्रत्येकाचा एक वेळापत्रक असतो. मग 6 वाजता डीजे नाईट सुरू होईल. आता ती असणार कधीपर्यंत, 10 वाजेपर्यंत. म्हणजे काही रात्रभर नाही नसणार, आमच्या इकडे 10 पर्यंतच परमिशन असते. तर हे 6 ते 10 पर्यंत राहील, 10 PM पर्यंत असणार सायंकाळी नाही, रात्री म्हणता येईल, 6 पासून 10 पर्यंत. ठीक आहे, म्हणजे 4 तास आपला डीजे चालत राहील. त्याच्यासोबतच पॅरलमध्ये आता कोणाला जायचं असणार, थांबायचं असणार, ते प्रत्येकाचा वैयक्तिक विषय. ठीक आहे, तर 6 वाजता डीजे सुरू झाला की 7 वाजता जेवण असतात. 7 वाजता काय असणार, जेवण असणार. म्हणजे जर कोणाला जायचं असणार तर जेवण करून जाऊ शकता, आणि ज्यांना थांबायचं आहे ते थांबू शकता. तर हे जेवण पण आपलं 10-11 वाजेपर्यंत सुरू राहील, जसा नेहमी प्रोग्राम असतो तसा. म्हणजे काय झालं, तुम्ही सकाळी आले, पूर्ण प्रोग्राम अटेंड केला, एन्जॉय केला, म्हणजे सरळ डीजेचा आपला एन्जॉयचाच कार्यक्रम आहे. बरोबर आहे, तुम्ही एन्जॉय करणार, जेवण पण करणार. आता विषय असा आहे की आता 7 वाजले, जेवण करायला नाचतपर्यंत 10-11 वाजले, प्रत्येक जण परत जाणं शक्य नाही. मग मी सांगितलं ना, तुम्ही येताय तर माझी जबाबदारी आहे. तर मग आपण काय करणार की जे विद्यार्थी स्टे करणार आहे त्यांची राहण्याची व्यवस्था आपल्याकडे असणार. आता राहण्याची व्यवस्था काही तुम्हाला रस्त्यावरती झोपवणार नाही आहे, त्याच्यासाठी कार्यालय असणार, भवन असणार, त्या भवनामध्ये सर्वांची व्यवस्था केलेली असणार. आता आपलं तर तुम्हाला माहिती आहे, आपण बॅकअप घेऊन चालतो. आता सध्याचं जे वातावरण दिसत आहे तो उन्हाळ्यात पावसाळा सुरू आहे, तर म्हणून त्याच्याने आपण बॅकअप काय ठेवला, हा पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम जो होणार तो आपल्या इन्स्टिट्यूट समोर होणार. खूप सारी जागा इन्स्टिट्यूट समोर आपण प्रोग्राम करणार. परंतु इन केस असं जर जाणवलं आपल्याला की नाही, वातावरण आपल्याला साथ देऊ शकत नाही, कारण की भर उन्हाळ्यामध्ये पावसाळा लागलाय तुम्हाला माहित आहे, तर मग आपण काय करणार, हाच पूर्ण प्रोग्राम जशाच तसा त्या भवनामध्ये आपण शिफ्ट करून, आपल्या इन्स्टिट्यूटच्या जवळच भवन असणार, तिथे त्याला आपण काय करू, शिफ्ट करून टाकू. इन केस जर वातावरणाची साथ असली तर इन्स्टिट्यूट समोरच होणार, पण संध्याकाळची जी सोय आहे, म्हणजे तुमच्या राहण्याची जी सोय आहे ते भवनामध्येच केलेली राहील, आणि ते भवनामध्येच असणार. तुम्हाला याच्यामध्ये एक लक्षात आलं असेल की किती मोठा विषय आहे, की नेमकं तुम्ही येणार किती जर मला माहीत नसणार तर हे सर्व करणं माझ्यासाठी शक्य नाही, कारण नियोजन शक्यच नाही ना. नियोजन खूप महत्त्वाचं असणार याच्यामध्ये, आणि ते मी एकटा करू शकत नाही, त्यामध्ये तुमची साथ हवी. कारण प्रोग्राम मी सांगितलं माझ्या एकट्याच नाही आहे, आपल्या दोघांचा पण आहे. दोघांचा म्हणजे तुमचा आणि आपला, म्हणजे आपला मिळून प्रोग्राम आहे. पटलं. तर हे झालं 30 तारखेचं नियोजन. आता तुम्ही रात्री झोपले, आता झोपता माहीत नाही, पण तुम्ही रात्री स्टे केला आणि दुसऱ्या दिवशी असते 31 तारीख. तर मग आता याच्यामध्ये माझ्याकडनं तुम्ही जर थांबले जे विद्यार्थी थांबणार आणि जे इच्छुक असणार त्यांच्यासाठी पुन्हा एक वेगळा प्रोग्राम ठेवला आपण. कोणता, की आमची जे भद्रावती आहे, म्हणजे ज्या शहरामध्ये येणार आहे ते भद्रावती. बघा, हे मेन गेट आहे, म्हणजे तुम्ही जशी एंट्री कराल ना, मेन गेट आहे, आणि आपलं इन्स्टिट्यूट जर तुम्ही बघाल तर ह्या गेटमधनं जर एंट्री केली, तर गेटमधनं जर तुम्ही अशी एंट्री केली, बस इथून थोड्याशा दूर गेले की डिवायडरचा पहिलाच येते, इथनं उजवी टर्न घेतली, अशी उजवी टर्न आतमध्ये घेतली की आतमध्ये आपलं इन्स्टिट्यूट आहे, एकदम बस स्टँडच्या जवळ. 800 मीटर आहे फक्त, तेही तुम्हाला सांगून देतो मी. ठीक आहे, आता जे आपलं भद्रावती आहे, भद्रावतीचं मेन एंट्री गेट आहे भद्रावतीचं, माननीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार असं लिहिलं आहे त्याच्यावरती, आणि खाली लिहिलं आहे भद्रावती पर्यटन नगरी लिहिलं आहे. काय लिहिलं आहे, पर्यटन नगरी. तर आमची भद्रावती पर्यटन नगरी अशी आहे की आमच्या भद्रावतीमध्ये सर्व ऐतिहासिक आहे, सर्वच्या सर्व कशी आहे, ऐतिहासिक आहे, म्हणजे सर्व ठिकाण, म्हणजे खूप सारी खासियत आहे आमच्या याच्यात, आणि दुरून खूप सारे पर्यटक येतात आमच्या भद्रावतीत. मग आता तुम्ही एवढ्या दुरून याल तर माझं काम आहे की तुम्हाला आमच्या भद्रावतीचं दर्शन करून देणं. आता जे इंटरेस्टेड आहे त्यांच्यासाठी खास इथं काय राहणार, दुसऱ्या दिवशी म्हणजेच 31 तारखेला
31 तारखेला तुम्हाला भद्रावतीचं मी दर्शन करून दिलं. आता कसं, तर त्याचं पण नियोजन आहे. किती तारखेची गोष्ट झाली? 31, म्हणजे प्रोग्रामच्या दुसऱ्या दिवशी सकाळची. कशी? तर सकाळी तुम्ही आता सकाळी उठले की तुमचं फ्रेश होणं, अंघोळ पाणी तुम्हाला काय करायचं तुमच्या हिशोबाने करून रेडी राहणं. किती वाजता? सकाळी 7 वाजता. 7 वाजता तुम्हाला चहा आणि नाश्ता मिळून जाईल. सकाळी 7 वाजता उठल्याबरोबर म्हणजे रेडी झाल्याबरोबर 7 वाजता. मग त्याच्यानंतर काय होईल? 7 वाजता तुम्हाला सर्व ओके राहायचं आहे, कारण तुम्हाला टाईम टू टाईम चालायचं आहे, कारण सर्वांसाठी टाईम बांधलेला आहे, कारण सर्व काही जवळचे नाही, खूप दूरदूरचे विद्यार्थी आपले. ठीक आहे. तर मग त्याच्यानंतर 7:30 वाजता तुमची आपली निघण्याची वेळ राहील. कशासाठी? भद्रावती दर्शनासाठी. त्याच्यासाठी सर्व व्यवस्था केलेली असणार तुमची. तुमच्यासाठी जायची व्यवस्था असणार. आता इथं पण तोच विषय आला की तुम्ही किती येत आहे त्याच्यावर डिपेंड करते की गाड्या किती असणार, बरोबर आहे, ट्रॅव्हलर्स किती असणार, काय असणार, ते सर्व आकड्यावरती डिपेंड करते. ठीक आहे. तरी पण जे असेल ते आता माहीत होईलच. तुम्हाला सांगतो ते माहीत कसं करायचं तेही सांगतो. ठीक आहे. सकाळी आपण 7:30 वाजता निघणार. नाश्ता केला की बाहेर पडणार. नाश्ता केला की बाहेर पडणार. आता बाहेर पडलं की खूप सारे ठिकाण आहे, म्हणजे आमच्या भद्रावतीतली तुम्हाला गोष्ट सांगतो की जवळपास कमीत कमी म्हणजे इतिहासातच म्हणजे नोंद आहे आमच्या याच्यात की 136 तलाव आमच्या एका गावात आहे. एका गावात 136 तलाव आहे. खूप सारा दाखवण्यासारखा किल्ला आहे, पण कसं आहे, एवढं सर्व एका दिवसात शक्य नाही किंवा एवढं सर्व पॉसिबल नाही. तर जे मेन ठिकाण आहे, म्हणजे जिथून दुरून पर्यटक येतात आणि येतात इथे याच्यामध्ये, म्हणजे फिरायसाठी म्हणा किंवा भेट द्यायसाठी म्हणा, तर तेच आता तुम्ही येत आहे माझ्याकडे, तर मी तुम्हाला भद्रावतीची पण भेट करून देतो. ठीक आहे. तर हे झालं. आपण 7:30ला निघलो. 8 वाजता काय करणार? आपण तिथून निघलो की आपण बुद्ध लेणीमध्ये पोहोचणार. म्हणजे या 4 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये सर्व काही आहे. ठीक आहे. बुद्ध लेणी आहे, हेही ऐतिहासिक आहे. एक बुद्ध लेणी आहे, कोणतंच म्हणजे नवीन हाताने बनवलेलं नाही, सर्व ऐतिहासिक आहे, सर्व ऐतिहासिक. आणि याची खासियत, बुद्ध लेणी आहे, इथे लेणी आहे, खूप जुनी आहे. ठीक आहे. या लेणीवरती चढता येते, वरती चढता येते. वरती जर चढले तर वरतून जर चढले तर पूर्ण भद्रावती दिसते आमचं. म्हणजे या लेणीची खास गोष्ट की या लेणीवरती चढलं की पूर्णच्या पूर्ण काय होते, भद्रावती आपण पाहू शकतो की नेमका भद्रावती केवढा आहे ते दिसते आपल्याला या लेणीवरनं. पूर्ण या टोकापासून त्या टोकापर्यंत जवळपास सर्व दिसते. तिथून आपण 8 वाजता झाला. 8 वाजता पोहोचलो. तिथून काय करायचं? 8:30 वाजता समोर जायचं. समोर काय की श्री वरद विनायक गणेश मंदिर आहे, ते पण फेमस आहे, खूप दुरून लोक येतात. ठीक आहे. तर वरद विनायक तिथूनच मग आता ते कसं न्यायचं काय न्यायचं ते माझी जबाबदारी आहे. ठीक आहे. 8:30 वाजता आपण काय करणार? गणेश मंदिरामध्ये जाणार. ते गणेश मंदिरामध्ये गेलं की 8:30 वाजता तिथनं निघणार. तिथनं निघालं की 9 वाजता आपण पुन्हा भद्रनाथ मंदिर आहे, भद्रनाथ देवस्थान आहे, हेही पुरातन आहे. इकडे वीर वगैरे आहे आतमध्ये खाली, तर ते आल्यानंतर तुम्हाला जे येतील त्यांना दिसतीलच. ठीक आहे. त्याच्यानंतर हे झालं 9 वाजता. मग तिथून काय करायचं? पुन्हा एक भवानी माता मंदिर आहे, याची पण खूप इतिहास आहे, खूपच गंमत असणारा इतिहास आहे. तेही खाली तळामध्ये आहे. तेही तुम्ही आले की तेही तुम्हाला तेव्हाच दाखवणार, तेव्हाच माहीत होणार. तिथून 9:30 वाजता निघले की मग 10 वाजता आपण पोहोचणार पार्श्वनाथ जैन मंदिर. आता इथून पण बाहेर देशातले पण लोक येतात. इथं खूप मोठं जैन मंदिर आहे. ठीक आहे. पार्श्वनाथ मंदिर आहे, पार्श्वनाथ जैन मंदिर. तर तेही तुम्हाला दाखवून देणार. किती वाजता? मी 10 वाजता. मग आता हे सर्व झालं. तर खूप सारं आहे, पण एवढं सर्व मॅनेज करणं एका दिवसामध्ये पॉसिबल नाही. जेवढं शक्य झालं माझ्याच्याने तेवढं मी तुम्हाला सांगितलं. आणि याच्यामध्ये बघा काही बदल राहू शकते किंवा थोडं कमी होऊ शकते, कमी जास्तही होऊ शकते, बरोबर आहे. ते सर्व तुम्हाला कसं माहीत होईल तेही तुम्हाला सांगतो. पटलं? मग 10 वाजेपर्यंत आपण काय केलं? 3-4 तासामध्ये पूर्ण संपवून टाकलं. मग तिथून आपण परत यायचं आपल्या जिथून निघलो तिथे. आणि 11 वाजता तुमच्या जेवणाची व्यवस्था असणार. म्हणजे 31 तारखेला 11 वाजेपर्यंत आपण फ्री होऊन जाऊ. मग आता याच्यानंतरचा जो निर्णय आहे तो तुमचा असणार. याच्यानंतरचा निर्णय, कारण याच्यानंतर मग तुम्ही चंद्रपूरमध्ये आले तर चंद्रपूरमध्ये ताडोबा फेमस आहे, तेही तुम्हाला माहीत आहे. जायचं असणार तर तुम्ही वैयक्तिकरित्या जाऊ शकता. चंद्रपुरात आले, महाकाली मंदिर आहे, तिथे तुम्ही वैयक्तिक दुरून येतात, मराठवाड्यातले खूप सारे लोक येतात तिथं, त्या महाकाली मंदिरामध्ये पण जाऊ शकता. तर ते वैयक्तिक असणार, ते चंद्रपूरमध्ये असणार. कुठे असणार? चंद्रपूर. आता हे सर्व होत असताना आपण काय केलं? किंवा करत असताना आपल्याला एकामेकाच्या कनेक्टमध्ये राहणं खूप गरजेचं. मग आपण काय केलं आहे की एक ग्रुप तयार केलेला आहे, CST लॉन्चपॅड गेट टुगेदर चलो भद्रावती या नावाचा ग्रुप आहे. आणि जवळपास बरेचसे विद्यार्थी त्याच्यामध्ये जुळलेले आहे. आता जे विद्यार्थी येणार आहे त्याच विद्यार्थ्यांनी काय करायचं? या ग्रुपमध्ये एंट्री करायची. कारण आपण ग्रुप काही कारणास्तव तयार केला, म्हणजे काय आपण टिंगल करायला किंवा असं टाइमपास करायसाठी केलेलं नाही. खास आपण एक मोटिव्ह आहे याचा. त्या मोटिव्हसाठी फक्त तुम्ही येणार असाल तरच ग्रुपमध्ये आहे, कारण की तुम्हाला बाकीचे काही नोटिफिकेशन मिळणार आहे. आणि या ग्रुपमध्ये चर्चा जरी होणार फक्त प्रोग्रामबद्दल किंवा प्रोग्राममध्ये काय करायचं, कसं यायचं, कोणी कुठून येत आहे, कोणाला भेटायचं आहे, कोणाला मिळून यायचं आहे, कोणाला गाडी करून यायचं आहे, कोणाला तिकीट बुक करायचं, ते सर्व तुम्ही काय करणार? याच्यामध्ये डिस्कशन करणार फक्त प्रोग्रामबद्दल. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये डिस्कशन नको की कोणाचा पेपर कसा गेला, कोणाचं सिलेक्शन, काहीही त्याच्याशी संबंध नाही आहे. मेन आपला या ग्रुपचा मोटिव्ह काय
की आपल्याला प्रोग्रामचं नियोजन करायचं आहे, ते सर्वात महत्त्वाचं आहे. ठीक आहे. आणि जर जोडले नसाल, तुम्हाला यायचं आहे आणि जोडले नसाल तर आवर्जून इन्स्टिट्यूटला फोन करून काय करा, जोडून घ्यायचं किंवा मित्राकडनं लिंक घ्या, होते तिथपर्यंत इन्स्टिट्यूटकडनं जोडून घेतलेलं बरं. ठीक आहे. कारण की इतर कचरा करण्यामध्ये काही अर्थ नाही, आपलं नियोजन बिघडायला नको. आता मग तुम्ही किती येत आहे, काय येत आहे, तर याच ग्रुपवरती तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक मिळणार. गुगल फॉर्मची लिंक असणार आणि ते सेफ असणार, एवढं लक्षात घ्या, म्हणजे घाबरायची गरज नाही आहे. ठीक आहे. गुगलचीच लिंक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की प्रामाणिकपणे जर तुमचे यायचे नक्की झाले, म्हणजे एकदम फायनल की नाही मी येणारच आहे बा, तरच हा फॉर्म भरा, अन्यथा फॉर्म भरू नका. कारण मला इकडे चुकलं नाही पाहिजे, आपलं गणित चुकलं नाही पाहिजे. कारण गणित चुकलं तर तुमचा पण, तुम्हालाही त्रास होईल आणि मलाही त्रास होईल. आणि त्रास आपला कोणाला झाला नाही पाहिजे, तो आपला मुख्य उद्देश असतो. आणि आपण व्यवस्थित नियोजन करण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे. ठीक आहे. त्यामध्ये फक्त तुमची साथ असली पाहिजे. ठीक आहे. जर तुम्ही नक्की येणार असाल तरच हा फॉर्म भरायचा. याच्यात काय काय भरायचं ते सांगतो. सर्वात पहिले ईमेल व्हेरीफाईड करणे आहे, म्हणजे तुम्हाला ते ईमेल येतेच, फक्त टिक करणे आहे तिथे, कारण की कोणी पण भरायला नको, मला माहीत व्हायला हवं कोण भरला बा. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं नाव पूर्णपणे, आता कोणाकोणाचे बरेच विद्यार्थ्यांचे पालक येणार आहे, कोणाची मामी येणार आहे, कोणाचा काका येणार आहे, कोणाची आई येणार आहे, कोणाचा दादा येणार आहे, असं. तर इथं काय करायचं, तुमचं नाव, जो विद्यार्थी आहे त्याचं नाव, आणि इथे सोबत येणारे जे काही पालक असणार त्यांची फक्त संख्या टाकायची आहे. म्हणजे तुमच्यासोबत चार लोक येणार आहे की 5 लोक येणार आहे की 10 लोक येणार आहे, ते आवर्जून टाकायचे. फक्त आता याच्यामध्ये एक नोट करण्यासारखी गोष्ट अशी की तुमचा आता 10 विद्यार्थ्यांचा ग्रुप आहे, 10 विद्यार्थ्यांचा, तर त्यांनी एकच फॉर्म भरायचा नाही ना. तुम्ही म्हणाल मी एकाचं नाव लिहितो आणि इथं टाकून देतो उरलेले 9 जण, तसं नाही करायचं आहे. फक्त पालक असेल तरच संख्या टाकायची इथे. पण जर तुम्ही विद्यार्थी असणार, तुम्ही 10 विद्यार्थी जरी एकत्र येत असणार, सोबत एकाच गाडीमध्ये येत असणार, तरी पण तुम्हाला 10 जणाला 10चा वेगळा तुमचा फॉर्म भरणे आहे, वेगळा फॉर्म भरणे आहे आणि वेगळी आपली माहिती भरणे आहे. जर तुमच्या सोबत तुमच्या घरचं येणार असेल तरच इथे काय करायचं, संख्या टाकायची. इथपर्यंत पटलं. त्याच्यानंतर आता तुमची विद्युत सहाय्यकपदी निवड झाली आहे का, इथे क्लिक केलं की यस, हो आणि नाही असे 2 ऑप्शन आहे. हो असेल तर हो करायचं, कारण बरेचसे विद्यार्थी सिलेक्ट नाही झाले तरी पण त्यांना मला भेटायचं आहे. तर मग त्यांच्यासाठी आता हे कशासाठी की आपल्याला सत्कार करायचा आहे. मग सत्कार करायचा तर मग कोणाचा करायचा हे कसं माहिती होईल आम्हाला, बरोबर आहे, कारण की आम्हाला पण आमचं नियोजन करायचं आहे, बरोबर आहे. तर तुमचं सिलेक्शन झालं आहे का, हो असेल तर यस करायचं आणि नसेल तर नाही करायचं. झालं असेल तर मग याच्यामध्ये रँक टाकायची, झालं असेल तर, नसेल तर मग काही नाही 0 टाकली तरी चालते, इथं 0 लिहून टाकायचं रँक, कारण सिलेक्शन झालं नसेल तर. त्याच्यानंतर तुमचा व्हॉट्सअपचा मोबाईल नंबर कंपल्सरी आहे. त्याच्यानंतर एक सेकंडरी मोबाईल नंबर टाकायचा इच्छुक असाल तर. त्याच्यानंतर तुमचा पत्ता, तुम्ही कुठनं येत आहे नेमके, तो इथे पत्ता असला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं, सर्वात महत्त्वाचं की तुम्ही नेमकं पोहोचण्याची दिनांक, तुम्ही पोहोचणार कधी, इथं कॅलेंडर दिलेला आहे, कॅलेंडरवरती क्लिक केलं की तुमचा महिना डायरेक्ट कॅलेंडर ओपन होते, त्याच्यावरती डेट टिक केली की ऑटोमॅटिक याच्यामध्ये डेट येऊन जाते. ठीक आहे. तर तुम्ही किती तारखेला येणार आहे, महत्त्वाचं बघा, किती महत्त्वाचं आहे, किती तारखेला. प्रोग्राम तर 30चा आहे, 29ला येणार की 30ला येणार, आले. ठीक आहे. ती तारीख झाली येण्याची, सोबतच वेळ किती वाजता पोहोचणार, काही परफेक्ट नसणार वेळ, तरी पण एक अंदाज तुमचा, सर आम्ही 10 वाजेपर्यंत पोहोचतो, आम्ही 12 वाजेपर्यंत, कारण आम्हाला व्यवस्था करायची त्याच्यामुळे. ठीक आहे. तर तुमची पोहोचण्याची वेळ, तर कोण किती वाजेपर्यंत पोहोचू शकते एक तुमचा अंदाज असला पाहिजे. ठीक आहे. त्या अंदाज टाकायचा, म्हणजे आम्हाला लक्षामध्ये येईल. आता हे झाली पोहोचण्याची वेळ. त्याच्यानंतर जाण्याची वेळ, कारण की जाणार किती आहे तेही आम्हाला माहीत असलं पाहिजे, बरोबर आहे. जाण्याची वेळ, इथं पुन्हा कॅलेंडर दिलेला आहे, किती तारखेला जाणार आहे. आता कोणी 30 तारखेलाच जाणार प्रोग्राम झाल्याबरोबर, कोणी 31 तारखेला जाणार दुसऱ्या दिवशीचं पर्यटन बघून झाल्यानंतर. ठीक आहे. मग आता जाणार तर किती तारखेला जाणार आणि किती वाजता जाणार, जाण्याची वेळ. आता हे सर्व कशासाठी, तुमची जेवणाची राहायची सर्व व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे, त्याच्यासाठी हे सर्व माहिती खूप गरजेची आहे. ठीक आहे. मग इथं झालं, मग तुमचा वेळ वगैरे टाकला इथे की त्याच्यानंतर सर्वात शेवटी आहे की तुम्ही भद्रावती दर्शनास इच्छुक आहे का. ठीक आहे. हो किंवा नाही करायचं, कारण आपल्याला ट्रॅव्हलिंगचं अरेंजमेंट करायचं आहे, तर ते अरेंजमेंट झालं पाहिजे ना, काही पायदळ जाणार नाही आपण त्याच्यामुळं. तर इथे हो असाल तर यस करायचं, नो असेल तर नाही करायचं. ठीक आहे. इथे 2 ऑप्शन ठेवलेले आणि मग काय करायचं, शेवटी सबमिटवरती सबमिट करून द्यायचं, म्हणजे बटन टाकून द्यायचे, सबमिट करून टाकायचं. एका याने एकच फॉर्म सबमिट होतो आणि एकच फॉर्म सबमिट करायचा. जर याच्यामध्ये काही बदल असला तर आपला व्हॉट्सअप ग्रुप आहेच, त्याच्यावरती तुम्हाला सर्व व्यवस्थितपणे अपडेट मिळत राहील. ठीक आहे. आता हे तर झालं सर्व नियोजन झालं आपलं की नेमकं काय करायचं कसं. आता येताना तुम्हाला पूर्ण डिटेल देऊन देतो, बघा लक्षात घ्या. आता आपलं गाव आहे भद्रावती, तर पिनकोड टाकला, कारण की भद्रावती पुन्हा गुजरातमध्ये पण आहे, हरियाणामध्ये पण आहे, म्हणजे बऱ्याच ठिकाणी भद्रावती आहे महाराष्ट्रातलं भद्रावती आहे. आता मी ब्रॅकेटमध्ये भांदक कशासाठी लिहिलं तेही सांगतो, लक्षात घ्या. जर बसनी आले तर आमच्या गावाचं नाव भद्रावती आहे. ठीक आहे. आणि जर तुम्ही ट्रेननी आले तर भद्रावतीची तिकीट काढायची नाही, कारण भद्रावतीची तिकीट काढली तर
तुम्ही एकदम तिकडे पोहोचून जाल दुसऱ्या राज्यात. तुम्हाला ट्रेननी यायचं असणार तर भांदकची तिकीट काढावं लागेल. काय काढावं लागेल? भांदक. म्हणजे रेल्वेसाठी आमचं पुरातन सांगितलं ना, पुरातन गाव आहे तर त्याचं नाव भांदक होतं. तर रेल्वे स्टेशनवरती अजूनही ते भांदकच आहे आणि इतर ठिकाणी भद्रावती आहे. तर ट्रेन तिकीट काढताना भांदक लक्षामध्ये ठेवा. पिनकोड मी दिलेला आहे 442902. पिनकोड लक्षात ठेवा, म्हणजे काही इकडे तिकडे जाणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ट्रेन होते तिथपर्यंत आमच्या गावात खूप कमी ट्रेन थांबतात. ठीक आहे, खूप कमी ट्रेनचा थांबा आहे. होते तिथपर्यंत प्रयत्न करायचा की चंद्रपूरला पोहोचा. चंद्रपूरला जर पोहोचले तुम्ही, चंद्रपूरला पोहोचले की चंद्रपूरवरनं जर भद्रावती यायचं असणार, बस रेल्वे स्टेशन आणि तुमचा बस स्टँड एकदम अगदी जवळ आमने सामनेच असल्यासारख्या. ठीक आहे. तिथनं बसनी काय करायचं, भद्रावतीला यायचं. 26 किलोमीटर आहे. किती किलोमीटर आहे? 26 किलोमीटर. म्हणजे चंद्रपूरवरनं भद्रावती 26 किलोमीटर. ठीक आहे. म्हणजे जर चंद्रपूरला तुम्ही पोहोचले तर बस बघायची नागपूरची. 15 मिनिटांनी एक बस असते. 15 मिनिटांनी एक बस. तर जर चंद्रपूरला उतरले तर बस शोधायची नागपूरची, कारण आपलं भद्रावती नागपूर आणि चंद्रपूरच्या हायवेवरती आहे. नागपूर चंद्रपूर हायवेवरती आहे. चंद्रपूरला उतरले की तिथनं नागपूरची बस पकडायची आणि तिथून तिकीट काढायची भद्रावतीची. कुठची काढायची? भद्रावती. म्हणजे 26 किलोमीटर अर्ध्या तासात तुम्ही पोहोचून जाता. त्याच्यानंतर जर का तुम्ही नागपूरला पोहोचत असणार किंवा नागपूरच्या रूटनी येत असणार, ठीक आहे, तर तिकीट मग चंद्रपूर काढायची गरज नाही. मग इथनं जात असताना पहिले भद्रावती येते. म्हणजे या मार्गाने जर जात असणार तर जवळपास 129 किलोमीटर आहे भद्रावती. कुठनं? नागपूरवरनं. तर इथपर्यंत जर यायचं असणार तुम्हाला तर नागपूरवरनं जाताना चंद्रपूरला जायची गरज नाही. डायरेक्ट तुम्हाला भद्रावतीची तिकीट मिळते. कशाची मिळते? भद्रावतीची तिकीट मिळते. तर ते भद्रावतीला म्हणजे जेणेकरून नागपूरकडून या किंवा चंद्रपूर एकाच रस्ते, म्हणजे हे तीनही एकाच मार्गावरती आहे. ठीक आहे. त्याच्यामुळं कोणीकडूनही जरी आले तरी यायचं एकाच ठिकाणी आहे. एकच ठिकाण म्हणजे आपलं भद्रावती 442902. लक्षात ठेवा, इतरत्र जायला. ठीक आहे. आता भद्रावतीमध्ये पोहोचले, आता ट्रेननी पोहोचू शकता, बसनी पोहोचू शकता, जसं तुमची व्यवस्था असणार तशी. तर जसे पोहोचले तर आता त्याच्यानंतर नेमकं तुम्ही माझ्यापर्यंत कसे पोहोचाल तेही सांगतो. तर ग्रुपमध्ये असले की तुमचं काहीच अडणार नाही, तरी पण माझं काम आहे तुम्हाला डिटेल माहिती देणं. आपली एक पद्धत असते, काही असो, कोर्स लॉन्च करत असो किंवा काही असो, आपण डिटेलमध्ये सांगतो जे आहे ते व्यवस्थितपणे, म्हणजे एक प्रश्न सुटलाच नको काही तुम्हाला त्याच्यासाठी. ठीक आहे. आता बघा, इथे तुम्ही बसस्टँडला उतरले. बसस्टँड इकडनं तुम्ही चंद्रपूरवरनं आले आणि इकडनं तुम्ही भद्रावतीवर नागपूरवरनं आले. चंद्रपूर नागपूर हायवे आहे, मेन रोड आहे. ठीक आहे. इकडनं नागपूर आहे आणि इकडनं काय चंद्रपूर आहे. इथे आपण मध्ये भद्रावती. ठीक आहे. पुन्हा आपल्या भद्रावतीमध्ये ऑर्डनेस फॅक्टरी आहे. ते आपण टाकलं नाही याच्यामध्ये, तुम्हाला सांगायचं विसरलो. ठीक आहे. बस स्टँडवरती उतरले की बस स्टँडपासनं आपलं जे इन्स्टिट्यूट आहे 800 मीटर आहे. किती मीटर आहे? 800 मीटर आहे. ठीक आहे. म्हणजे अगदी जवळ, म्हणजे तुम्ही 5-10 मिनिटांमध्ये पण सहज पोहोचू शकता आपल्या याच्यात. तर जसं तुम्ही इथनं एंट्री केली म्हणजे तुम्ही भद्रावतीकडे आली, इथे मेन गेट आहे, प्रवेशद्वार आहे. जसं मग सांगितलं माननीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार इथे आहे. म्हणजे मग जो फोटो दाखवला तर तुम्हाला तो इथे आहे. इथून थोडेसे समोर गेले, अगदी थोड्याशा समोर गेलं की उजव्या हातावरनं पलटले की तुम्हाला पलटल्याबरोबर काय होते की तुम्ही आपल्याच मार्गाने लागता, अगदी जवळ पोहोचता. ठीक आहे. फक्त कसं आहे की इथं गुगल मॅप अजून अपडेट झालेला नाही आहे. गुगल मॅप मागे चालत आहे. ठीक आहे. अजून इथं 2 वर्षापासून काहीच अपडेट नाही आहे. फक्त त्याच्यामुळे हे सर्व मोकळं दिसतंय तुम्हाला, पण हे सर्व भरलेलं आहे. बऱ्यापैकी. ठीक आहे. तर आता बघा, कुठूनही आले तुम्ही, जर रेल्वे स्टेशनने आले तरी तुम्हाला काय करायचं आहे, सातपुते मेडिकल विचारायचं. सर्वात फेमस मेडिकल आहे आणि मेन मेडिकल आहे. ठीक आहे. त्याच्याच बाजूनी रोड आहे, तोच आपल्या इन्स्टिट्यूटला रोड जाते. ठीक आहे. बस स्टँडवरनं आले, प्रवेशद्वारमधनं आले, कोणाला विचारायचं सातपुते मेडिकल, त्याच्या बाजूने जो रस्ता आहे तिथून आतमध्ये आले की तुम्ही पोहोचले, सरळ आपल्या इथे येऊन पोहोचता तुम्ही. ठीक आहे. रेल्वेने आले तरी पण यायचं सातपुते मेडिकलपर्यंत. कुठपर्यंत? सातपुते मेडिकलच्या बाजूचा जो रोड आहे तो आपल्या इन्स्टिट्यूटचा रोड आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, माझ्यापर्यंत पोहोचू शकता सहज. तुम्हाला सर्व काही ग्रुपवरती मिळणार व्हॉट्सअपच्या डिटेलमध्ये. आता ही माहिती सार्वजनिक होती, सार्वजनिक पद्धतीने सांगितली. आता एवढं सर्व नियोजन करत असताना त्याच्यामध्ये काही चुका होऊ नये. खास चुका कशाची, तर एकदम महत्त्वाचं रेस्ट्रिक्शन, एकदम महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो की कार्यक्रमामध्ये कशाच पद्धतीने कोणत्याच अंमली पदार्थाचं सेवन चालणार नाही. ठीक आहे. काहीच, म्हणजे सरळ दिसत आहे तुम्हाला. ठीक आहे. मद्यपान नाही, धूम्रपान नाही, कोणतंच पान नाही. जर मला आढळलं तर तो तुमचा शेवटचा मिनिट असणार भद्रावतीचा. ती जबाबदारी पण माझी आहे, कारण आपल्याला हे चालणार नाही म्हणजे सर्वच तुम्हाला पहिले क्लिअर करून दिलेलं बरं. कारण बऱ्याच जणांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये मला व्यत्यय नको, हे आपल्याला पटत नाही आणि पटणार पण नाही. ठीक आहे. एकदम स्ट्रिक्टपणाने लक्षात ठेवा. सर्वात महत्त्वाची म्हणजे एवढ्या याच्यातलाही सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे, हे कसंच खपवून घेतल्या जाणार नाही, कसंच चालणार नाही आणि कसंच माझ्या लक्षात पण यायला नको, हे तुमची जबाबदारी आहे. ठीक आहे. कारण की जबाबदारी तुमचीच आहे सर्व, कारण प्रोग्राम पण तुमचा आहे. बरोबर आहे. तर हे सर्व होतं नियोजन. याच्यामध्ये जर काही बदल असला तर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवरती मिळून जाईल. ठीक आहे. आणि जे काही आहे, कारण कसं आहे, प्रत्येकाला मी वैयक्तिक काही सांगू शकत नाही, विषय तो आहे, कारण की काही एक नाही आहे, संख्या खूप मोठी आहे आपली त्याच्यामुळे. ठीक आहे. तर हे 30 तारखेला आहे आणि सर्वच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपमध्ये दिलेलं आहे. तर हे आपलं नियोजन होतं पूर्ण आपल्या कार्यक्रमाचं. ठीक आहे. इथे या सेशनला थांबवतो. काही जर असलं तर अपडेट तुम्हाला व्हॉट्सअपवरती मिळून जाईल. ठीक आहे. तर ब्रेक घेतो. धन्यवाद.